नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। पर्यावरण व वन विभाग यांच्यामार्फत अच्छी वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिले जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे पर्यावरण वन जलवायू परिवर्तन मंत्रालय यांच्या मार्फत, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट या पदासाठी निघालेली आहे। या पदासाठी तुम्हाला लेवल 6 नुसार 7व्या वेतन आयोगानुसार वेतन जे आहे दिलं जाईल। एक वॅकन्सी या पदासाठी आहे। वयमर्यादा तुमची 3/1/2025 ला या ठिकाणी काउंट केली जाणार आहे। 3 जानेवारीला वय तुमचं मोजलं जाणार आहे। 28 वर्षाची मिनिमम वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि 27 वर्षापर्यंतची मॅक्झिमम वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला आहे। SC कॅटेगरीमधून ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे। विथ बॅचलर डिग्री लायब्ररी सायन्समध्ये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे LDC या पदासाठी। एकूण 2 वॅकन्सी या पदासाठी आहेत। एकूण 4 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहे। लेवल 2 नुसार 7व्या वेतन आयोगानुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 27 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून 2 आणि OBC मधून 1 आणि SC कॅटेगरीमधून 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत टायपिंगचा स्पीड तुमचा 35 शब्द पर मिनिट आणि 30 शब्द प्रति मिनिट तुमचा हिंदीमध्ये या ठिकाणी कॉम्प्युटरवरती असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी। या पदासाठी तुम्हाला लेवल 1 नुसार 7व्या वेतन आयोगानुसार वेतन जे आहे दिलं जाईल। एकूण 12 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहे। 18 ते 27 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। या ठिकाणी 5 वॅकन्सीज ओपन कॅटेगरीमधून, 2 वॅकन्सी SC कॅटेगरीमधून, 1 वॅकन्सी ST कॅटेगरीमधून, 3 वॅकन्सीज OBC मधून आणि 1 वॅकन्सी EWS कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। 10वी पास तुम्ही या ठिकाणी फक्त असणं आवश्यक आहे। निवड जी आहे तुमची जवळपास सर्व पदांसाठी रायटिंग एक्झाम आणि स्किल टेस्ट देखील तुमच्या ठिकाणी घेतले जाणार आहेत। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी 800 रुपये इतके ठेवण्यात आलेलं आहे। तुम्ही जर SC ST फिजिकली हँडिकॅप महिला कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। फीस पेमेंट जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून करायचे आहे। डायरेक्टर इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। तर डायरेक्टर इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स आणि टेक्नॉलॉजी 18th क्रॉस मल्लेश्वरम बेंगळुरू 560003 या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म 3 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी पाठवायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।